नमस्कार, मी पंजाब 24 पासून 24 मार्च, 25 मार्च आणि 26 मार्चचा पाऊस मात्र पूर्व आपलं उत्तर महाराष्ट्र त्या भागाकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे 24-25 हे पाऊस जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्ष येतात. म्हणजे सांगायचं झालं तर 2 टप्प्यामध्ये पाऊस पडणार आहे. एक पहिला टप्पा 17 ते 22 पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा ह्या भागात राहणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यातला पाऊस आता पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण पट्टी त्या पट्ट्यामध्ये जास्त राहणार आहे मराठवाड्यातला. म्हणजे 2 टप्प्यात पडणार आहे. पहिल्या टप्प्यातला विदर्भाकडे पाऊस पडणार आहे चांगला आणि दुसऱ्या टप्प्यातला पश्चिम महाराष्ट्राकडे, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर राज्य हे जवळपास 17 पासून ते 28-29 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात खराबच वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. जशी वेळ येईल तसं तुम्ही काय करायचं, तुमचा कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल, तंबाखू असेल, तुम्ही तुमचं काढून घ्यायचं आणि आपण आपल्या मालाची काळजी घ्यायची. हा जो पाऊस पडणार आहे तो कसा पडणार आहे, काही ठिकाणी याची तीव्रता कशी राहणार आहे, काही भागामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे, त्याच्यानंतर काही भागामध्ये काही भागाला सोडून देणार आहे आणि काही ठिकाणी वारत नुसतं सोडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर काही ठिकाणी पडणार बी नाही, कुठं सोडून देईन, पण काही ठिकाणी मात्र पावसाळ्यासारखा पडणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 17, 18, 19, 20, 21 आणि त्याच्यानंतर 24, 25, 26च्या दरम्यान महाराष्ट्रातही तेलंगणा, आंध्र प्रदेश सगळीकडेच चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झालं तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. तसेच शेतकऱ्याला माझी विनंती, आपण आपला जर हरभरा आला असेल तर तुम्ही काढू शकता, गहू काढू शकता, त्याच्यानंतर कांदा काढू शकता, झाकून टाकू शकता. कारण की 16 तारखेपर्यंत अनेक 2-3 दिवस तुम्हाला वेळ आहे. त्या 2-3 दिवसापर्यंत जसं पीक येईल तसं काढून घ्यायचं आणि आपण आपला माल सुरक्षास्थळी ठेवून द्यायचा. धन्यवाद.